स्पर्धेसाठी लागणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मॅच क्रमांक आपण 3 पाहतात. करंजखोल विपक्ष जय हनुमान पहेल. करंजखोल संघाला विनंती असेल आपले एक 12वा खेळाडू असेल तो पॅव्हेलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे. करंजखोल आपल्यास विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहतात कुणबी युवा मंच आयोजित कुणबी चषक 2024 दिवस क्रमांक 3 आणि मॅच क्रमांक 3. एका बाजूला पाहायला गेला तर करंजखोल त्यांच्या विपक्ष असेल जय हनुमान पहेल. पहेल संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर करंजखोल या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पाच षटकांची मॅच असेल, त्यामध्ये पाहायला गेला तर 2 षटके पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप जर पाहायला गेलं तर 2 सामने याआधी पाहिलेत आपण. एका बाजूला सिद्धिविनायक लोणेरे विरुद्ध कोशिंबळे होता, त्या मॅच मध्ये सिद्धिविनायक लोणेरे संघानं बाजी मारली. त्यानंतर याआधीची मॅच पाहिली तर मूर विरुद्ध यंगस्टार ग्रुप पहेल. यावेळी केतनजी भोसलेकर आपल्याला ऑन ॲक्शन पाहायला मिळाले. त्यानंतर मॅच क्रमांक 3 करंजखोल विरुद्ध जय हनुमान पहेल. दोन सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राहुल कांबळे त्यांच्यासोबत असतील नितेश कोंडालकर, पोलीस दलात कार्यरत असणारे व्यावसायिक क्रिकेट आपण पाहताय. तर स्ट्रायकिंग एंडला राहुल कांबळे नक्कीच एक मोठं नाव असेल रोहा तालुक्यातील, महाड तालुक्यातील करंजखोल गावाला बिलॉंग करणारे. यावेळेस पहा आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने सुरुवात झाली. 4 धावेने खातं उघडलंय. त्यानंतर सुद्धा एक मोठा फटका, हा सुद्धा देऊन जाईल 6 धावा. डीजे राहुल आले. राहुलने काय केलं तर पहिल्या चेंडूवरती चौका, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 10 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच राहुल आपण याआधी सुद्धा राहुल स्पोर्ट आयोजित सरस्वती स्मृती चषक 2024 जावळीच्या या क्रीडांगणावरती आपण यांना पाहिलं होतं. राहुल कांबळे चांगली त्यावेळी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. नवे नवे तर आपल्या संघाला टॉप 4 मध्ये दाखल केले होतं. तेच राहुल कांबळे आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील इथं. पुढचा बॉल पहा, खोला टाकला चेंडू, पुन्हा एकदा समोरच्या रिझनमध्ये खेळलं. क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस एक सिंगल धावपलकावर जोडली जाईल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. नक्कीच 2 मोठे फटके आल्यानंतर सुद्धा एक सिंगल धाव घेतले. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला राहुल कांबळे. या सिंगल धावेनं 11 धावा धावपलकर पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सिद्धू. अकरा धावा धावपलकर पाहायला मिळतील. त्यानंतर ऑन स्ट्राईक असतील नितेश. पहिला बॉल फेस करतील गोलंदाज सिद्धू. पहा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा गाठेल. 6 धावांसाठी येला षटकार.
या षटकाच्या साह्यानं 17 धावा धावपालकर पाहायला मिळतील आपल्याला. 17 या आकड्याचा विचार केला तर मित्रांनो 13 आणि 17 क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो. मग तो कोणासाठी अशुभ ठरेल, गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी की फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. पाय यावेळी खोला टाकला, चेंडू बॅटच्या आतली काढा घेतले, लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक असतील तिथे कोणताही धाव घेण्याचा मात्र मानस यावेळी केला जात नाहीये. या पहिल्या षटकातला पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज सिद्धू अद्याप पाहायला गेला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावा खर्च केल्यात 17. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला, जाऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाखेर 17 धावा धावपालकर पाहायला मिळतील. नो लॉस 17 ऑन स्कोर कार्ड अशी सध्याची परिस्थिती असेल. तोपर्यंत ऐकूया एक छोटासा डीजे. गोलंदाजी मार्कवर पाहायला गेला तर बदल होताना पाहायला मिळेल. सूरज आणि सिद्धू हे दोन बंधू पाहायला मिळतील आपल्याला. 17 धावा धावपालकर आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक, पहिला बॉल. राहुल कांबळे यावेळेस खोला टाकला, चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक असेल का, परंतु प्रेक्षक म्हणून राहावं लागेल त्याला. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार. पुढचा बॉल. यावेळेस पहा खोला टाकला, चेंडू होता, पडल्यानंतर उसळी अतिशय कमी घेतली आणि जाऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. यावेळी कमबॅक करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सूरज. पहिल्या चेंडूची मोठा फटका आला होता 6 धावांसाठी, त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज असतील ऑन स्ट्राईक राहुल कांबळे. पुन्हा एकदा खोला टाकला, चेंडू चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. समोरच्या चेंडूमध्ये समोरच्या रिझनमध्ये खेळलाय. यावेळी सुद्धा एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच राहुल यांचं क्रिकेट जर पाहायला गेलं तर ज्या वेळी मोठे फटके आले त्यानंतर मात्र त्यांनी सिंगल घेतले. चांगले क्रिकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडून. धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 23 धावा, 24 धावा ऑन स्ट्राईक ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणताही संपर्क नाही. परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र धावपालकावर जोडली जाईल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सूरज याचं. पहिल्या चेंडूवरती मोठा जरी फटका जरी आला असला तरी त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 सिंगल धावा येताना पाहायला मिळाल्या आपल्याला. दुसऱ्या षटकात अद्याप पाहायला गेला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं सिद्धूकडून, 17 धावा खर्च केल्या होत्या त्यानं. यावेळेस पुन्हा एकदा खोला टाकले, चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू जाईल जमिनीला घासत पुसत सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. साह्यानं 29 धावा धावपालकर पाहायला मिळतील. अजूनही दुसऱ्या षटकात अंतिम आणि शेवटचा चेंडूचा खेळ होणं बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण सूरज, मॅन फ्रॉम पहेल.
तर स्ट्रायकिंग एंडला राहुल कांबळे. पुढचा बॉल. यावेळेस पहा लोअर फुल टॉस होता, त्याला उडवलंय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सूरज आले. सूरजवरती सुद्धा आक्रमण चढवलंय. 18 धावा खर्च केल्या. पाहायला गेला तर 17.50च्या सरासरीने इथे धावा जमवले जातात. या आधीच्या 2 मॅचचा विचार केला तर फक्त 34 धावा जमवल्या गेल्या होत्या 5 षटकामध्ये. पहिल्या मॅच मध्ये 41, दुसऱ्या मॅच मध्ये 34. पण यावेळेस मात्र चित्र बदललंय. 2 षटका अखेर 35 धावा आपल्याला दाखल पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने या दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. राहुल आणि नितेश यावेळेस पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि जाऊन थेट विसावा घेतला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सिद्धू वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्या षटकामध्ये जरी 17 धावा खर्च केल्या असल्या तरी सुद्धा कर्णधाराला विश्वास दाखवला त्यांच्यावरती. यावेळेस आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळलंय. एक धाव यावेळेस सुद्धा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. 36 धावा. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, त्यांच्या माध्यमातून 1 धाव खर्च केले तर 1 निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पण त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला राहुल कांबळे एक मोठं नाव पाहायला मिळेल. ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार पाहिलेत. तेच राहुल यावेळी लॉंग ऑफला पाठवलाय चेंडूला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. मोठ्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. नक्की ज्या ज्या वेळी मित्रांनो क्रिकेटमध्ये असे झेल सोडले जाते ना त्या त्यावेळी त्या फलंदाजाचा आत्मविश्वास मात्र दुणावला जातो. आणि यावेळी तर राहुल कांबळे पहा वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 35 धावांची खेळी करतात. आमचे इथे गुणलेखक अनिकेत आम्हाला सांगतात 35 धावांची नाबाद खेळी करतात. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, त्याला मिड ऑन रिजन मध्ये खेळलं क्षेत्ररक्षक असेल तिथं. 6 धावा. नक्की चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, परंतु 6 धावा मात्र ते रोखू शकल्या नाहीत. डीजे यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याला सुद्धा त्याच रिजन मध्ये खेळलंय. तो क्षेत्रक असेल पुन्हा एकदा, परंतु यावेळेस मात्र काय घडतंय तर फलंदाज नितेशांना माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम करंज संघाला. नितेश बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. नंतर राहुल कांबळे यांचे छोटे बंधू विशाल कांबळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाखेर 49 धावा आपल्याला धापालकर पाहायला मिळतील. चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज श्रेयश. श्रेयश कोरपे ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलंय. तर ऑन स्ट्रायकिंग एंडला राहुल सारखे मोठे फलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. पहा खोलात टाकला चेंडू, त्याला सुद्धा मिड ऑनच्या दिशेनं खेळलंय. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. या स्पर्धेतलं अर्धशतक, पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का राहुल कांबळे यांच्या बॅट मधून. 12 चेंडू मध्ये 47 धावांची वादळी खेळी करताना पाहायला मिळतील. यावेळेस आडव्या बॅटने खेळलंय. एक सिंगल धाव अगदी सहजरित्या इथे अर्जित केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. 13 चेंडू आणि 48 धावांवरती नाबाद खेळतात राहुल कांबळे. तब्बल 6 षटकार आणि 2 चौकारांच्या साह्यानं छोटे बंधू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू होता, त्याला पाठवलं सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावा खर्च केल्यात. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68. 68 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. यावेळेस पहा कमबॅक करणारा चेंडू होता, शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उसळी पडल्यानंतर उसळी घेतल्याने जाऊन थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. या षटकातला आपल्याला पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर डाव्या एसटीच्या बाहेर गेलाय. यस इट इज वाईट. अवांतर स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. नक्कीच प्रेशर क्रिएट केलं या गोलंदाजावरती. मग ते सिद्धू असतील किंवा श्रेयश असतील, मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत या बॅटरच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना टीम करंज कोल. यावेळेस पहा पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. यावेळी मित्र कोणताही धाव घेण्याचा मानस केला नाहीये. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 69. 69 धावा धापालकर पाहायला मिळतील. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा डीजे. षटकार. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू. पॉइंटच्या रिझर्व मध्ये खेळलं क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस मात्र सिंगलच धाव. एका धावेवर थांबवलं या फलंदाजांना. गोलंदाज आपण पाहताय सोन्या. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर आक्रमण चढवलं गेलं. राहुल यांच्या माध्यमातून एक मोठा फटका पाहिला. त्यानंतर सिंगल. या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे.
पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या लॉंग स्टॉप मध्ये. एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेत झालंय आणि यावेळी फेकी चांगली होती परंतु गॅदर करता आलं नाही यष्टीरक्षक सिद्धूला आणि त्याचाच फायदा घेतलाय बॅटिंग करत असताना टीम करंजकोल संघानं आणि या 3 धावा धावपलकावर जोडले जातील. अजूनही या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज सोन्या 80 धावा धावपलकर पाहायला मिळतील आपल्याला. पुढचा बॉल यावेळेस पहा चांगला चेंडू यष्ट्यांचा वेध फलंदाज बाद राहुल कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. की काल सुद्धा त्यानं 2 अर्धशतकाची खेळी केली होती महाड या ठिकाणी फलंदाजी करत असताना. चांगला फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय करंजकोल संघासाठी राहुल कांबळे. शेवटचा अंतिम चेंडू असेल. फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर अभि. शेवटचा बॉल यावेळी पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅक टू बॅकचा दुसरा विकेट. चांगलं कमबॅक गोलंदाज सोन्याच्या माध्यमातून. पाचवं षटक संपतंय. पाचव्या षटकाखेर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 80 धावा. विजयासाठी 30 चेंडू आणि 81 धावांची गरज असेल. त्यानंतर आपण जाऊया आमचे साथी समालोचक यासिन सर यांच्याकडे. त्याही पलीकडे ऐकूया छोटासा डीजे ओमकार. नागाव विरुद्ध मरियाई पहेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. या इनिंगच्या ब्रेक दरम्यान टॉस होणं गरजेचं असणार आहे. या ठिकाणी उपस्थित कुणबी युवा मंचाचे सभासद आणि नेहमीच या क्रिकेटसाठी आम्हाला सोबत घेऊन चालणारे नयनजी उंडरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो मुन्नाजी सत्वे यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच पहिलगावचे ग्रामस्थ गंगाराम मांजरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत सतीश भोसले यांनी करावं.
फिल्डर पाहिजे. चला मित्रप्रेम नागाव आणि मर्याई पहेल आपल्या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. यापुढे होणाऱ्या मॅचचा नाणेफेक केलं जाईल. उपस्थित मान्यवर नयनजी उंडरे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल मित्रप्रेम नागाव आणि मर्याई पहेल. यानंतर पाहण्यात आपण मॅच क्रमांक 4 या मॅचचा टॉस नयनजी उंडरे यांच्या शुभ हस्ते होईल. दोन्ही संघाचे कर्णधार अवेलेबल आहेत तिथं. पहिल संघाचा टॉस असेल. टेल इट इज कॉल टेल. यस आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय सांगायचा काय असेल. प्रथमतः मी फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतोय. धन्यवाद. आपण प्रथमतः फिल्डिंग करणारा 5 षटकांची मॅच असेल. कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच नागाव संघ हा आमच्या असोसिएशनचा एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, परंतु आम्ही त्यांना 50 ते 60 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. त्याचप्रमाणे 2च मिनिटे या आयोजनाबद्दल काय सांगाल. आज या कुणबी युवा मंचाने एक चांगला आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. नक्कीच या लोणेरे विभागामध्ये आज कुणबी चषक होतोय आणि कुणबी चषकाचं आयोजन म्हणावं लागलं तर खूपच सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय. नक्कीच या कुणबी चषकाच्या माध्यमातून या सर्व गाव टू गावच्या खेळाडूंना एक खेळण्याची संधी उपलब्ध झाले. नक्कीच आपण पाहायला गेलो तर मोठमोठ्या टुर्नामेंट होतात 50,000 1,00,000 त्याच्या माध्यमातून, परंतु ओपन संघ असेल असोसिएशनचे संघ असेल अशा प्रकारचे संघ खेळले जातात. परंतु आज कुठेतरी ग्रामीण खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी या माध्यमातून कुणबी चषकच्या माध्यमातून वैभवजी टेंबे असतील विशालभाई टेंबे असतील यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली. मी खरोखर त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर होते पहिलगावचे कर्णधार. आपल्याला सुद्धा या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर या नागावगावचे कर्णधार काय सांगाल. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस आम्ही हारलेलो आहे, त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना आम्ही कमीत कमी 70 पेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही सुद्धा या आयोजनाबद्दल. आयोजन खूप चांगलं आहे. वैभव दादा विशाल दादा आमचे नयन सर असतील त्यांनी खूप इथे मेहनत घेतलेली आहे. धन्यवाद. तुम्हाला सर्व खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येवते मान्यवर नयनजी उंडरे. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने तिथे आमचे साथी समालोचक यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान की तरफ चलते हैं जहां पे जीतने के लिए 81 रनों की ज़रूरत जय हनुमान पहल के लिए, और पहल ने अभी अभी पहल की है क्योंकि पहला छक्का सूरज के बल्ले से आता हुआ और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 8 रन। सिद्धू के बल्ले से आता हुआ ये छक्का, सिद्धू बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर, जबकि सूरज है नॉन स्ट्राइकिंग एंड पर। इस छक्के के सहायता से उन्होंने अकाउंट ओपन किया है अपना। इसी तरह से
हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े अगर शॉट आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, फिर से एक बार बड़ा शॉट लगाने का प्रयास जरूर था। गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट हुई और बाहर की तरफ निकली और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई और इसी वजह से बिंदी गेंद यहाँ पे आती हुई। इस ओवर में अब तक 2 गेंदें बिंदी आ चुकी है। एक नो बॉल भी हमें देखने को मिला है। राहुल कांबळे अर्थात उर्फ कृष्णा, जी हाँ, इसमें दबा जड़ में डालने का प्रयास था। अच्छा यॉर्कर, मगर उसे खोद कर खेला है बाएं हाथ के बल्लेबाज सिद्धू ने। शॉट मिड ऑन की दिशा में जब तक वो गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 रन। इस मैच को अगर आपको जीतना है तो 5 ओवर में 81 रन बनाने हैं और 81 रन अगर बनाने हैं तो कम से कम हर ओवर में आपको 16 से 17 रन बनाने होंगे। अगर 16 रन बनाने हैं तो कम से कम 2 बड़े स्ट्रोक की ज़रूरत, बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करनी होगी, बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा, इंतज़ार करना होगा। मगर राहुल की बहुत ही बढ़िया वापसी। एक छक्के के बाद राहुल ने अंतिम जो 3 गेंदें की उसमें मात्र 1 रन खर्च किया। हालांकि पहली 3 गेंदों में उन्होंने 8 रन खर्च किए थे। कुल मिला के रनों की संख्या 9 रन। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है, आमंत्रण किया दिया है अनिकेत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। ऑर्थोडॉक्स फील्डिंग यहाँ पे नजर आ रही है। प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल 10,000 रुपये किमतीचा एक अँड्रॉइड मोबाईल आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण म्हणून घेऊन जाता येईल। त्यासाठी आपल्याला 50 रुपयाचं कुपन घ्यायचं आहे आणि इथे एक बॉक्स ठेवलेला आहे, त्या बॉक्समध्ये ते कुपन टाकायचं आहे। लकी ड्रॉ मध्ये जर आपलं नाव आलं तर 10,000 रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल आपल्या नावी होऊ शकतो। तर या स्कीमचा आपण या संधीचा, या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय। 10,000 रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल फक्त 50 रुपयांमध्ये। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे अनिकेत गेंदबाजी के मार्ग पर थोड़ी सी दिक्कत पेश आई और फिर से एक बार अपनी गेंदबाजी के रास्ते पर धीरे धीरे जाते हुए दिखाई दे रहे हैं। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मैच बहुत ही स्लो चल रहा है ऐसे मुझे लगता हुआ। देखिए मैच में जान होनी चाहिए, मैच जीवित होना चाहिए, मैच में कुछ ना कुछ हर गेंद के ऊपर घटना चाहिए। जी हाँ, यही मैं बोल रहा था, यही मैं कह रहा था। मैच को अगर जीतना है तो आपको जान डालनी होगी उसमें। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 6 रन। संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 पर, 16। इसी तरह से हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं ना तो ये मैच जीता जा सकता है। बल्लेबाजों के लिए नंदनवन ये मैदान और उसी के साथ एक पैराडाइज विकेट। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का मन बना लिया था, अपने बल्ले को तिरछा किया था, उल्टा पुल्टा स्ट्रोक, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। फिर से एक बार बिंदी गेंद, अच्छी वापसी गेंदबाज अनिकेत की। 4 गेंदे अभी भी शेष है। एक छक्का तो इस ओवर में हमें देखने को मिला है, मगर और एक छक्के की तलाश में। जी हाँ, इसमें तब आउट करार दिया है और ये देखिए उनकी ईमानदारी, उनकी स्पोर्ट्समैनशिप बहुत ही बढ़िया। खुद होके उन्होंने कहा, उंगलियां अपनी आसमान की तरफ बुलंद की और कहा कि जी हाँ, गेंद और बल्ले की मुलाकात हुई है और मैं आउट हूँ। ये फर्स्ट विकेट डाउन।
मास्टर ने गाना सुनाया, बहुत ही खूबसूरत ये गाना और फिलहाल ट्रेंडिंग में। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में खड़ी हो चुकी है, गेंद के नीचे फील्डर, ओहो, और अंदाजा गलत निकलता हुआ। कैच टपकने का सुनहरा मौका था, हालांकि कैच के नीचे भी गए थे मगर उनके हाथों को टॉस करती हुई, हाथों के ऊपर से टॉस करती हुई गेंद जमीन में लैंड हो चुकी है और दोनों भी बल्लेबाजों ने इसका फायदा उठाया और देखते देखते 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अनिकेत, आहा, इसमें तो तेज तर्रार गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी और थोड़ी सी कट होकर अंदर की तरफ भी आई थी। उसे पुल करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद के साथ फिर से एक बार यहाँ पे वापसी दिलाई है अपने टीम के लिए। अनिकेत ने एक छक्का लगाने के बाद देखिए एक विकेट भी चढ़का है। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर पंच किया है, गेंद बहुत देर तक हवा में मगर बाउंड्री लाइन बहुत ही दूर और इसी वजह से 1 रन तो मुकम्मल कर लिया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं, दूसरे रन का प्रयास ये गलत साबित होता हुआ और इसी के साथ रनआउट के रूप में ये दूसरा झटका लगता हुआ। वैभव टेम्बे, प्रवीण टेम्बे, राजाराम शिंदे, श्याम टेम्बे, प्रमोद करकरे, सतीश भोसले, नारायण पानवकर, किरण भोसलेकर, प्रवीण खराडे, सचिन गोरिवले, मृणाल सत्वे, योगेश ढेपे, तरुण शिंदे, योगेश उभारे, बबलू खराडे, केतन भोसलेकर, राजेश बेंदुगडे, राजेश गाडे, जितेंद्र खराडे आणि ऋतिक बैकर या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया, कारण खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत केलेली आहे। चलिए मैदान पर, जी हाँ, बहुत ही बढ़िया ये बाउंसर देखने को मिला। आजकल हम देख सकते हैं कि आईपीएल में भी अनिकेत 2 बाउंसर अलाउ किए हैं और उसका ज़्यादा से ज़्यादा उपयोग करने की कोशिश करते हैं गेंदबाज, और यहाँ पे भी एक बाउंसर आपको अलाउ है। जी हाँ, मगर इस मरतबा टप्पा खाने के बाद गेंद नीची रही। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे बिंदी आती हुई। विशाल की बहुत ही अच्छी शुरुआत, पहली 2 गेंदें बिंदी, पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 10 रन, कुल मिला के 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और मैच बहुत ही स्लो जाता हुआ। जी हाँ, इसमें तब स्लोवर 1 गेंद थी, लेग स्पिन करने का प्रयास था, थोड़ी सी फ्लाइटेड गेंद, उसे अक्रॉस द लाइन आकर बहुत ही बढ़िया तरीके से खेला, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 24 रन, 23 रन 23। दिल्ली अभी बहुत दूर है, सफर बहुत ही लंबा। जी हाँ, इस मरतबा गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था, रूबी कट भी कहा जाता है, मगर विकेट कीपर का काम बहुत ही बढ़िया था। विकेट के पीछे उस गेंद को अपने कदमों के साथ रोकने की कोशिश की, उसमें कामयाब भी हुए और यहाँ पे रनों से वंचित किया। जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने का प्रयास, मगर बहुत ज्यादा सर के ऊपर से निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है।
वाइड के रूप में 1 रन। और उसी के साथ अब गेंदबाजों को इशारा देते हुए कि इसके बाद अगर आप बाउंसर करोगे तो आपको दंडित किया जा सकता है। जी हाँ, इस मरतबा गेंद हवा में खड़ी, फिर से एक बार क्या यहाँ पे खिलाड़ी के हाथों में पड़ेगी। जी हाँ, बहुत ही बढ़िया कैच, शानदार वेल जज कैच। और इसी के साथ और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। तो अक्सर हम ये एक स्लोगन सुनते हैं, झाड़े लावा आणि झाड़े जगवा। अब वो पेड़ कितने इम्पोर्टेंट है, उन्हें लगाना और उन्हें जीवित रखना हम सभी के लिए बहुत खास और बहुत ज़रूरी है हमारी ज़िंदगी के लिए। स्पेशली आज इतनी तेज़ धूप में जहाँ कहीं पे भी छाँव नज़र नहीं आ रही है, मात्र एक जो पेड़ है वो धूप में खड़ा है और उसके छाया में देखिए बहुत सारे क्रिकेट के दीवाने उस साये में बैठकर मैच का आनंद ले रहे हैं। और जो क्लाइमेट इस व्यासपीठ के ऊपर है और जो क्लाइमेट वहां पे होगा उसमें जमीन आसमान का फर्क होगा। इसी बीच 2 रन मुकम्मल हो चुके हैं, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 26 रन ऑन स्कोर कार्ड। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 10 रन और तीसरे ओवर में विशाल ने खर्च किए हैं मात्र 7 रन। कुल मिला के रनों की संख्या 26 रन। अब यहां से मैच जीतना तकरीबन नामुमकिन के करीब है, नामुमकिन नहीं कह सकते। अगर अचानक बल्लेबाजों ने 5-6 छक्के अगर लगाते हैं इन बचे हुए 12 गेंदों में तो ये मैच फिर से एक बार क्लोज हो सकता है, क्लोज एनकाउंटर हमें देखने को मिल सकता है। मगर क्या उस तरह की बल्लेबाजी होगी? ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज जय हनुमान पहल टीम ने खोए हैं। जी हाँ, ओवर पिच गेंद, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, ऑन द राइज खेला है उसे, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद 6 रन के लिए। सर रोल बॉल दिलाय बघा। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन। अभी भी यहां से तकरीबन 49 रनों की जरूरत है। 11 गेंदें बची है। देखिए ये मैच भी जीता जा सकता है मगर उसके लिए धुआंधार बल्लेबाजी करनी होगी, छक्कों की बारिश करनी होगी। जी हाँ, इस मरतबा कारपेट के सहारे खेला है और 2 खिलाड़ियों के बीच में से गैप को ढूंढा है। बैक टू बैक ये दूसरा बड़ा स्ट्रोक इस मरतबा आता हुआ बल्लेबाज के बल्ले से चौका। गीतेश के बल्ले से एक छक्का और एक चौका हमें देखने को मिला है। मात्र 2 गेंदों का सामना किया है गीतेश ने। और क्या यहाँ पे इशारा दिया है गीतेश ने? जी हाँ, आगे निकले, वेरी वेल डन शॉट नहीं कह सकते। जी हाँ, गेंद बल्ले के किनारे पे लगी थी, बहुत देर तक हवा में थी। पहली नजर में ऐसा लग रहा था कि कवर के ऊपर से अगर जाती तो ये 4 रन मिल सकते थे, मगर हार्ड लक बैड लक रहे बल्लेबाज गीतेश। बैक टू द पवेलियन।
36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मंच पर ये ट्रॉफी आप देख सकते हो, खूबसूरत ट्रॉफी सजी हुई है। फर्स्ट, सेकंड, थर्ड एंड फोर्थ प्राइज के लिए बहुत ही खूबसूरत और शानदार ट्रॉफी कुणबी चषक 2024 आप देख रहे हैं, कुणबी युवा मंच आयोजित। कुणबी युवा मंच ऑर्गेनाइज बाय विशाल भाई टेम्बे। जी हाँ, इसमें दबा बिहाइंड द विकेट, डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गेंद निकल गई 4 रन के लिए। है और अब क्रिकेट की दुनिया में भी क्रिकेट खेलने वालों के लिए एक सौगात के रूप में उन्होंने ये बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट का आयोजन किया है। जी हाँ, इसमें दबा खंबा उखाड़ दिया है और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। बार बार और लगातार विकेटों का सिलसिला यहाँ पे जारी रहा। 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं हमारे डीजे मास्टर ओमकार और उसी के साथ अनिकेत, और हमारे ऑफिशियल अंपायर्स, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। इसी बीच नए बल्लेबाज मैदान में नमूदार हो चुके हैं अल्पेश। अब मात्र औपचारिकता बची है। देखिए, मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 50 रुपए का कूपन आपको खरीदना है और 10,000 रुपए का मोबाइल, एंड्रॉइड मोबाइल आपको घर पे लेके जाना है। 10,000 रुपए का मोबाइल जीतने का सुनहरा मौका है आपके पास। इस प्रतियोगिता की एक खूबसूरत और एक मीठी याद आप लेके जाएंगे और फिर शायद घर वाले आपको कभी भी नहीं कहेंगे कि मैदान में मैच देखने के लिए मत जाना, क्योंकि एक आपके पास मौका है। देखिए, सिर्फ 50 रुपए का कूपन आपको लेना है। 50 रुपए में एक 10,000 रुपए का एंड्रॉइड मोबाइल जीतने का सुनहरा मौका सभी क्रिकेट के दीवानों के लिए। कुणबी चषक 2024 आप देख रहे हैं, कुणबी युवा मंच ऑर्गेनाइज बाय विशाल भाई टेम्बे और उनके सारे सहयोगी मित्र मंडल। इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन और तीसरे दिन का ये तीसरा मैच जारी है। करंजखोल बनाम जय हनुमान पहल। पहला मैच जीता था सिद्धिविनायक लोणेरे ने, दूसरा मैच जीता था यंगस्टार ग्रुप पहल ने, और अब ये मैच करंजखोल के पक्ष में झुका हुआ दिखाई दे रहा है। मगर इसी बीच एक बढ़िया स्ट्रोक, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। टीम ने जीता था दूसरा मैच, सिद्धिविनायक लोणेरे उसी के साथ मूर, और अब जीत की राह पर दिखाई दे रही है करंजखोल, क्योंकि अंतिम ओवर यहां पे जारी है और अंतिम ओवर की 4 गेंदें आना बाकी और जीतने के लिए बहुत सारे रनों की जरूरत, क्योंकि 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी तक आधा सफर तय किया है और आधा सफर अभी भी बाकी है। ये तय नहीं हो सकता क्योंकि उनके हाथों से जी अंपायर बॉल कितने हैं अभी बॉल कितने हैं बाकी है? 2 बाकी है। ओके, दो गेंदें बची है और जो कि यहाँ पे फॉर्मेलिटीज बची है उसे हमें कंप्लीट करना होगा। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद और बस अब यहाँ पे
एक मोहर लगनी बाकी है। ये मैच करण खोल के पक्ष में पूरी तरीके से जाता हुआ दिखाई दे रहा है, क्योंकि आधा शतक जड़ा था बल्लेबाजी करते हुए राहुल कांबले ने, जिन्हें कृष्णा नाम से भी पुकारा जाता है क्योंकि उसी कृष्णा की तरह वो दिखाई देते हैं। हूबहू उनका चेहरा कृष्णा की तरह दिखाई देता है। मैंने भी जैसे ही उनको देखा तो उनको कहा कि आप कृष्णा की तरह लग रहे हो, और उन्होंने भी कहा कि हाँ इसी इलाके में मुझे कृष्णा नाम से ही पहचाना जाता है। तो मेरे ख्याल से मैन ऑफ द मैच के हकदार होंगे नो डाउट मिनी कृष्णा या जूनियर कृष्णा हम कह सकते हैं, राहुल कांबळे। वेलकम राहुल, आपको यहाँ पे एक खूबसूरत ट्रॉफी देके सम्मानित किया जाएगा। ये मैच जीता है करण खोल टीम।